तर सरपंच देशमुखांची हत्या झाल्यावर पंकजा मुंडेंचा एकदाच व्हिडिओ कॉल आला अशी माहिती सरपंच देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी दिली। मात्र आम्हाला न्याय देऊनच भेटायला या असं देशमुखांच्या पत्नीने पंकजांना सांगितल्याचं धनंजय देशमुख म्हणाले। घटना घडल्यावर एकदाही धनंजय मुंडेंचा आम्हाला फोन नाही असं देशमुख म्हणतात। पालकमंत्री अजित पवारांना मस्साजोग गावात बोलावणार आणि जाब विचारणार असंही ते म्हणतात। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत। मला सांगा, ज्या पद्धतीने आज 21 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, कसं बघताय? याच्या मागं राजकीय पाठबळ मिळते गुन्हेगारांना अजून असं वाटतंय का? राजकीय पाठबळ जरी कोणी द्यायचा प्रयत्न केला तरी त्याला त्याची शिक्षा भेटायला पाहिजे आणि ते पाप त्याने केलं नाही पाहिजे। कारण का देशमुख कुटुंबियाचा तळतळाट जे माझ्या भावाची झालेली निर्गुण हत्या आहे त्याचा लागल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे तो विचार त्यांनी त्या दृष्टिकोनातून केला पाहिजे। एका निष्पाप माणसाला अशा पद्धतीनं मारले, आम्हाला सगळ्यांना पोरकं केलं। आम्ही त्या व्यक्तीशिवाय कुठलीच गोष्ट करू शकत नाही। आज आम्ही हाताश झालेलो आहोत। आम्ही आज न्यायाच्या भूमिकेत आहोत। तसेच 18 पगड जातीतील समाज ह्या न्यायाच्या भूमिकेत आहे। तसं कोणी करायचा जर विचार करत असेल तर त्याचं कुठलीही गोष्ट चांगली होणार नाही, त्याचं काही साध्य होणार नाही। मला सांगा, ज्या पद्धतीने आता अजित पवार बीडचे पालकमंत्री झालेले आहेत, धनंजय देशमुख तर पंकजा मुंडेंचं काम करत होते, तरी ह्यात मुंडे कुटुंबियाकडनं कोण भेटीला आलं तुम्हाला? काय पंकजा ताईंचा व्हिडिओ कॉल आलेला होता, पण जे माजी पालकमंत्री होते ते देशमुख कुटुंबियाला 41 दिवसामध्ये फोन कॉलवर देखील बोललेले नाहीत किंवा कुठल्या प्रकारची त्यांनी आतापर्यंत एखादं पाऊल उचललेलं नाही हे। आणि जर असेल तर तुम्ही मला सांगा की ते त्यांनी काहीतरी प्रयत्न केलेत देशमुख कुटुंबियाला न्याय मिळण्यासाठी। पंकजांनी काय सांगितलं तुम्हाला व्हिडिओ? आम्ही वहिनी त्यांना बोलल्या होत्या की न्याय घेऊनच आमच्याकडे या, कारण तो BJPचा बूथ प्रमुख होता, म्हणून त्यांनी सांगितलं न्याय घेऊनच आमच्या घरी या तर आम्हाला न्याय भेटेल। अजितदादा पालकमंत्री झालेत, पालकमंत्री झाल्यानंतर काय संपर्क या संदर्भात? पालकमंत्री झाल्यानंतर संपर्क नाही। ते 21 डिसेंबरला मस्साजोगला आले होते, तर जे गावकरी आहेत आमचे मस्साजोगचे ते सर्व मिळून गावकरी पालकमंत्र्यांना भेटायचंय का पालकमंत्र्यांना गावात बोलवून घ्यायचंय या संदर्भात चर्चा चालू आहे त्यांची। आता काय भेट घेऊन काय अपेक्षा वाटते तुम्हाला? ते गावकऱ्यांचा विषय आहे। गावकरी ज्या भूमिकेत आहेत, समाज ज्या भूमिकेत आहे त्यापुढे मला जाता येत नाही। मुख्यमंत्र्यांवर देखील यांचा दबाव आहे असं वाटतं? ते विचार त्यांनी केला पाहिजे। न्याय मिळेल न्याय मिळेल अशीच अपेक्षा आहे। त्यांनी जी यंत्रणा राबवली त्यांनी योग्य काम केलं पाहिजे, निपक्षपातीपणे केलं पाहिजे, तपास चांगला झाला पाहिजे अशी आमची विनंती आहे। उज्ज्वल निकम यावेत ही जी मागणी तुमची होती त्यावर सुद्धा त्यांनी गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर सरकारी वकील दिला पाहिजे, कारण उशीर होतोय। सरकारी वकील साहेब आम्हाला दिले पाहिजेत। तर हे होते धनंजय देशमुख। त्यांनी सांगितलेले पंकजा मुंडेंनी व्हिडिओ कॉल केला होता, मात्र त्यावेळेला स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नीने त्यांना सांगितलं होतं की आम्हाला न्याय देऊनच परत इथं या, तोपर्यंत येऊ नका। मात्र धनंजय मुंडेकडनं कुठलाही संपर्क या कुटुंबाशी झाला नव्हता आणि आता मुख्यमंत्र्यांनी उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही मागणी धनंजय देशमुख यांनी केली। कॅमेरामॅन अवी कागदीसह सुनील दिवाण, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।